गाणं कोणतंही असो, युगुलगीतातला अल्लडपणा असो, लावणीतला ठसका असो, भक्तिगीतामधली भक्ती असो, एखाद्या उडत्या चालीचं गाणं असो किंवा अगदी नाट्यगीत असो किंवा आलाप ताना यांनी भरलेलं एखादं शास्त्रीय रागावरती आधारित चित्रपट गीत असो, या सगळ्या प्रकारांमध्ये मुक्त मुसाफिरी करणारा आवाज आशा भोसले यांचा होता. आज हा प्रवास जरी थांबलेला असला तरी सुद्धा त्या आवाजाची जादू, त्या आवाजाची मोहिनी ही कायम आपल्यासोबत राहणार आहे. तर दीनानाथ आणि शेवंती मंगेशकरांचं तिसरं अपत्य आशाताई भोसले. लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या भावंडांपैकी त्या एक. 1949ला लता दिदींचे सचिव गणपत भोसले यांच्याशी विवाह झाला. गणपत आशा भोसलेंना हेमंत, आनंद आणि वर्षा अशी 3 मुलं. 1960 मध्ये त्या गणपत भोसलेंपासून विभक्त झाल्या. संगीतकार O.P. नय्यर यांच्याशी 14 वर्ष त्यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. O.P. नय्यर यांनी अनेक गाणी आशा भोसले यांच्यासोबत केलेली आहेत. 1980 मध्ये R.D. बर्मन यांच्यासोबत आशा भोसले यांचा दुसरा विवाह झाला. 2012 मध्ये मुलगी वर्षा तर 2015 मध्ये मुलगा हेमंत यांचं निधन झालं.